दुकानदार महासंघाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पत्रकार उपस्थित झाला, त्याबद्दल मी महासंघाच्या वतीने त्यांचे राज्यातील 55,000 रेशन दुकानदारांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. वास्तविक पाहता 1 वर्षापासून आम्ही शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्यासाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा शासन अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे विचार विनय त्यांनी केलेला नाही. नगर नव्हे, राज्य नव्हे, तर अखिल पूर्ण ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप असोसिएशन दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर आम्ही संप पुकारलेला आहे. राज्यामध्ये एकूण 5,48,000 परवाने, भारतामध्ये एकूण 5,48,000 परवाने धारक आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये 53,000 परवानाधारक कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,800 परवानाधारक आहेत. तर आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही संपर्क का जातो याच्यामध्ये या प्रेस नोटच्या सोबत मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली, टोटल पूर्ण माहिती दिलेली. महत्त्वाचा भाग असा, पहिला टप्पा आम्ही 1 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलनापासून आम्ही सुरू केलेला आहे. आमचा पहिला टप्पा हा आपण सहकार्य केल्याबद्दल, पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तो टप्पा आम्ही यशस्वी पार करू शकलो. आमचं व्यापारी संघटन असल्याने आम्ही लोकशाही पद्धतीने हा लढा चालू ठेवलेला आहे. त्याचबरोबर 1 जानेवारीपर्यंत शासनाने कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्या निवेदनाच्या बाबतीमध्ये कुठल्याही विचार न केल्याने आम्ही परत हा दुसऱ्या टप्प्यात आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. दुसरा टप्पा म्हणजे 1 तारखेपासून 1 जानेवारी 2024 पासून आम्ही टोटल भारतामध्ये एकाच वेळेस हा संप पुकारलेला आहे. 5,48,000 परवानाधारक सध्या आमच्या संपात सहभागी झालेले आहेत. जर आम्ही 1 तारखेचे 15 तारखेपर्यंत यांनी जरा आमच्या मागण्यावर जर विचार विनय नाही केला तर आम्ही 16 जानेवारी 2024 भारत देशातील आमचा म्हणजे एका कार्डाला किंवा 5 कार्डाला किंवा 100 कार्डांना किंवा 300 कार्डधारकांना किती खर्च येतो आणि त्या 300 कार्डाचं दुकान चालत असताना आम्हाला किती त्रास होतो. खिडक्या उघडून दे, पडदे बाजूला सगळे का तुम्ही हातात घ्या. 300 कार्ड दुकान चालत असताना जागेचं भाडं आम्हाला 2,500 रुपये असतं. हे BIMCच्या रेट प्रमाणे तुम्ही चौकशी पण करू शकता. आमची जागा किमान ही 600 स्क्वेअर फूटची आम्हाला त्याने ठेवलेली आहे. 600 स्क्वेअर फुटाचं जर आम्हाला जागा घ्यायची तर 2,500 रुपये त्याला खर्च येतो. लाईट बिल यांनी कमर्शियल केलेलं आहे. कमर्शियल लाईट केल्यामुळे युनिट खूप बऱ्यापैकी खर्च, त्याला 800 रुपये खर्च येतो. आणि अकुशल कामगार म्हणजे माथाडी कामगार ॲक्टनुसार महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार ॲक्ट हा लागू झालेला आहे. त्याच्याप्रमाणे आमच्या हाताखाली जो मापारी असतो त्याला अकुशल कामगार ही गिनती केलेली आहे. त्या अकुशल कामगाराचा 6,000 रुपये पगार आहे. आणि आम्ही जे धान्य वाटप करतो त्याच्यामध्ये जे घट येते ते 1,800 रुपयाचे त्याचा शॉर्ट येतो. इलेक्ट्रॉनिक काटा आमच्याकडे जो दिलेला आहे ते इलेक्ट्रॉनिकचा दर महिन्याला 200 रुपये खर्च येतो. शासनाने पारदर्शकता आणण्यासाठी जे ई-पोज मशीन दिलेलं आहे त्या ई-पोज ही इलेक्ट्रॉनिकवर चालत असल्याने त्या ई-पोज मशीनचा रिचार्जचा 700 रुपये खर्च नेटचा येतो. त्याच्यामध्ये स्टेशनरी 250 रुपये दर महिन्याला खर्च येतो. आणि जो दुकानदार त्याच्या गावातून तहसीलपर्यंत यायचा असेल त्याचे जरी त्यांनी 20 लिटर पेट्रोल महिन्याला जरी धरलं तर आज त्याला 2,000 रुपये तो खर्च येतो. म्हणजे 300 कार्डचं दुकान चालविण्यासाठी एकूण खर्च येतो 14,250 रुपये. आणि महागाईनुसार एकूण खर्च येतो 14,250. मिळणारं उत्पन्न त्याचं फक्त 13,500. मी त्याचं पूर्ण टोटल दिले आणि हा CAचा रिपोर्ट आहे. नीती आयोगासोबत सुद्धा हा रिपोर्ट फायनल आहे. 13,500 रुपये ते निव्वळ तोटा मला 750 रुपये होतो. हा झाला 300 कार्डाचा. जर 600 कार्डाचं दुकान असेल तर त्याला धान्य मिळते 180 क्विंटल. पर क्विंटल 150 रुपये जर हिशोब धरला तर त्याला 27,000 रुपये महिन्याला खर्च होतो.
आता हे 600 कार्ड कुठं असू शकतात, मेट्रो सिटी म्हणजे महानगरपालिका म्हणजे शहरामध्ये लोकसंख्या बऱ्यापैकी असते, म्हणून त्या ठिकाणी 600 कार्ड आपण दुकानदारी ग्राह्य करायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी 50 कार्डच दुकान आहे, काही ठिकाणी 100 कार्डच दुकान आहे, काही ठिकाणी 250 कार्ड आहे, काही ठिकाणी 300. तर शहर विभागामध्ये 600 कार्डचा हिशोब धरला. शहरामध्ये आपल्या इकडे GST लागू असल्याने आजकाल जो दुकान माल जागा मालक जो आहे तो नगदीनं पैसे घेत नाही, तो चेकने पैसे घेतो अकाउंटवर. 2000 रुपये त्याला खर्च येतो. अकुशल कामगार त्याचा 1100 रुपये खर्च होतो. घट 3600 रुपये ते. म्हणजे एकंदरीत ग्रामीणपेक्षा दुप्पट खर्च शहरामध्ये येतो. हे माझ्यापेक्षा आपण जर तुम्ही खर्चाची जर तुलना केली किंवा माहिती जर घेतली, ही पारदर्शकता त्याच्यामध्ये आम्ही आकडे मंजूर केलेले आहे. तर याच्यामध्ये 600 कार्ड दुकान चालवण्यासाठी खर्च येतो 26,600 रुपये आणि महागाईनुसार 26,600 रुपये तोच खर्च राहतो आणि मिळणार उत्पन्न 27,000 म्हणजे फक्त 600 रुपये. यामध्ये फक्त आम्ही सेवा करीत असलेला तोच खर्च घेतलेला आहे. आमचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला 7 माणसाचं कुटुंब जगण्यासाठी लोकशाही पद्धतीमध्ये 7 माणसं कुटुंब जगण्यासाठी अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ते संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. मग आम्हाला 7 माणसाचं कुटुंब जगण्यासाठी जो काही खर्च येतो तेवढं तरी उत्पन्नाने आम्हाला ह्या खर्च वजा जाता दिला तर आम्ही यांची वाहवा करू शकतो. कोरोना काळामध्ये आम्ही काम करत असताना आजही यांच्याकडे आमचे थकीत पैसे, दुकानदाराने त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचा उदाहरण कुठल्याच कुटुंबाचा विचार न करता इतर संस्थेप्रमाणे जसे डॉक्टर असेल, पोलीस असेल, त्या यंत्रणेबरोबर राष्ट्रवादी दुकानदाराने जे अन्नाची वाटप केलेली आहे हे तुमच्या समोरच तुम्ही डोळ्याने बघितलेले आहे. त्यावेळेस सुद्धा आम्हाला यांनी दर महिन्याला जे पैसे कमिशन द्यायला पाहिजे होतं 5-5, 6-6 महिन्याने कमिशन दिलेले नाही. याच्यामध्ये आर्थिक आमचे म्हणजे काही दुकानदारांनी व्याजाने पैसे काढून त्याचे उपजीविका साधन केलेले. जो नोकर खर्च होता त्या नोकर सुद्धा पैसे ते आर्थिक बाजू क्लिअर करण्यासाठी बाहेरून पैसे उचल केले. तरी सुद्धा प्रशासनाने किंवा शासनाने त्या गोष्टी विचार केले. आज आपल्या समोर जे 3 दुकानदार आहेत हे 3 दुकानदार विचारू शकतात कशाने निधन झालंय, कोणी सांगू शकतं? कोणी सांगू शकतं? हो सर, सांगा बंधू. मीटिंगवरती VC तुम्हाला बोलायची इच्छा आहे, तुमची परवानगी असेल तर बोले, मला काही हरकत नाही. कारण आम्ही संपवाले तुम्ही प्रशासक आहे म्हणजे या राज्याचे प्रधान सचिवांनी ती 3 तारखेला सांगितलं 5 ते 7 या दिवस आमची मीटिंग केली. त्याच्यामध्ये त्याने आम्हाला विनंती हेच केली की बाबा संप तुम्ही मागे घ्या. म्हटलं संप आमचं प्रशासनाचे भांडण नाही आहे, आमचं भांडण आहे शासनाशी. कारण की आमचं कमिशनचा जो मुद्दा आहे हा प्रशासकीय अधिकारी सोडू शकत नाही. म्हणून तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात आणि जर तुमची इच्छा असेल आम्ही संप मागे घ्यावा, आम्ही 1 मिनिटात संप मागे घेतो, मग तुम्ही आम्हाला लेखी द्या. तेवढे आम्ही पण तुमच्यासारखेच तुम्ही वितरक आहोत आणि आम्ही नोकर आहोत म्हणून आम्हाला तसं अंडरटेकिंग तुम्हाला देता येते. मग म्हटलं तुम्हीच बघा मग आता काय करायचं काय नाही. मग तेवढे मग याच्यात मार्ग काय काढायचं, म्हणलं तुम्ही एक काम करा, मंत्री महोदयाबरोबर तुम्ही आमची मीटिंग भरवून आणा आणि त्या मीटिंगमध्ये काय सोक्ष आम्ही पण आमचे विषय त्यांच्या समोर ठेवू. त्यांना काही 2 पाऊल पुढे यायचं का मागे जायचं ते ठरवतील आणि संप आम्ही मागे घ्यायला तयार आहे. आम्हाला ग्राहकाला कुठल्याही वेळेत धरायचा आमची अजिबात इच्छा नाही. म्हणून त्या दिवशी मीटिंगमध्ये ते पण मला जोडलेलं आहे. ते बघा ते 3 तारखेचं बघा त्याच्यामध्ये तुमच्या याच्यात जोडले 3 तारखेला याच्यामध्ये जोडलेले पूर्ण अरे आहे त्याच्यामध्ये पूर्ण आमच्या डिमांड सविस्तर त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या समोर दिले. तर माझी तुम्हाला अशी विनंती राहील की आपण जसं 3 जानेवारी 2006 17 वर्षापूर्वी मीडियाने आम्हाला जो सपोर्ट केलेला होता तसा आजही सपोर्ट करा. कारण की 3 जानेवारी 2006 काळात DN पाटिल साहब, ये राशन दुकानदार सभी जो है 1 जनवरी से जो हड़ताल पर चले गए हैं, राशन कार्ड धारकों की जो परेशानी हो रही है उनको अनाज मिलेगा या नहीं मिलेगा फिर इस महीने में? ये देखिए हम पब्लिक के खिलाफ बिल्कुल नहीं है. हम जब हमारा कुटुंब के हिसाब से हमारे जो कुटुंब का उदरनिर्वाह का साधन जो हमारा रेशन दुकान है उससे जो टूट पूंजी का कमीशन मिलता है उसके ऊपर हमारा गुजरा होता है. ये 8-9 साल से हमारा कमीशन उन्होंने बढ़ा करा बने. तुम सोचो 8 साल पहले पेट्रोल डीजल क्या भाव था, आज दुगना हुआ है कि नहीं आपके सामने.
हमारा ये कहना है कि भाई हमारे जो 150 रुपये कमीशन है, जो महंगाई का स्टैंड तुम सामने रख के हमारे कमीशन को 300 रुपये कर दो, हम हड़ताल वगैरह वापस ले लेते हैं। यानी अगर आपकी मांग अगर पूरी नहीं होती है तो अगला कदम क्या है आपका? हमारा अगला ये देखो, पहला टप्पा हमारा 1 दिसंबर से शुरू होगा, दूसरा टप्पा ये अभी आंदोलन का 4 या 5 तारीख है। अगर तीसरा टप्पा जो शुरू हो जाएगा वो शुरू हो जाएगा वो दिल्ली के अंदर रामलीला मैदान के ऊपर 16 जनवरी 2024 को पूरे इंडिया के पूरे रेशन दुकानदार जो 5,48,000 रेशन दुकानदार पार्टनरधारक वो रामलीला मैदान के ऊपर एक साथ आकर जंतर मंतर पे पार्लियामेंट हाउस पे जाकर मोर्चा निकालेंगे और पीएम वापस को निवेदन देंगे। नहीं, अभी जो आगामी लोकसभा चुनाव है नज़रों के सामने और मोदी जी के भाई आपके राशन दुकानदार संगठन के उपाध्यक्ष है, फिर आपकी डिमांड पूरी नहीं हुई तो कोई राजकीय भूमिका है? ये देखिए, मोदी जी प्रहलाद जो मोदी जी के साथ हमारे फेडरेशन के वाइस प्रेसिडेंट है वो भी इसके ऊपर वो भी हमारे साथ है, यह आंदोलन में उनका भी सपोर्ट है, वो भी है। नहीं तो फिर राजकीय भूमिका कुछ होना चाहिए राशन दुकानदार। ये देखिए, हमारा व्यापारी संगठन, हम कोई राजकीय पक्ष से तो जोड़े हुए है नहीं है, ना हम जोड़ सकते। लेकिन वोट का तो अधिकार है ना आपको, हमारे 5 लाख लोग हैं देश में। हमारे को लोकशाही ने जो अधिकार दिया मतदान करने वोटिंग का, ये इस क्वेश्चन का मैं स्वागत करता हूँ। हम जरूर मेरा राशन दुकानदार या मैं, हम किंग नहीं बन सकते, लेकिन किंग मेकर की भूमिका हम जरूर निभा सकते ना। जो हमारे हित की बात करेगा वो देश के ऊपर राज करेगा। इसका मतलब धोखा है बीजेपी को आने वाले चुनाव में, ये हम कैसे बोल सकते हैं? ऐसा आपको लगता है? अगर आप नहीं, आपके वोट अगर खिलाफ में चले जाते हैं तो सरकार बदल सकती है। अगर रेशन दुकानदार के वोट से वो कोई सरकार गिरने वाले है, अगर उनको ये समझता है वो जरूर हमारे से बात करेंगे या बुलाएंगे। नहीं, आपने तो अभी इशारा दीजिए ना, जो हमारे हित की बात करेंगे वो देश पे राज करेगा, तो आपके हित की तो रक्षा ही नहीं कर रहे ना वो, तो इसका मतलब सरकार बदल रही। सरकार को हम टाइम देना चाहते हैं। नहीं, इसका मतलब सरकार बदलने वाली है, आपके बातों से ऐसा लग रहा है। बातों से हम ऐसा नहीं बोल सकते, लेकिन किंग मेकर हमारे दिल से हम हमारा एमपी चुनेंगे, आमदार चुनेंगे, महानगर पालिका नगर चुनेंगे, सरपंच भी हमारे दिल से चुनाएंगे ना, उतना तो अधिकार हमें है।